नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली ही स्टोरी पुढच्या काही भागांमध्येच निरोप घेणार आहे. त्यानंतर मी एक नवीन लव्ह स्टोरी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तीही नक्की पहा. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. त्यानंतर मी त्याला शोधला, पण त्याचा काहीच तपास लागला नाही. तुम्ही पुन्हा गायब झालात. 9 महिन्यांपूर्वी एक प्रोजेक्ट खूपच गाजला, ज्यात तुझ्या पूर्ण परिवाराचा फोटो टी व्हीवर झळकला आणि तू मुंबईत असल्याचं समजलं. तेव्हा त्या सुरेशला पुन्हा तुझ्या मागावर पाठवला आणि तू सोडून इतर सर्वांना मारून टाकण्याचा आदेश दिला. पण यावेळेस त्याने माती खाल्ली आणि तो पकडला गेला. पण त्याआधी त्याचं मोबाईलवरचं बोलणं तुझ्या नातसूनेनं ऐकलं. तो त्याची वाचा उचकटणार नाही हे मला माहीत होतं, पण मला तू पाहिजे होती, तुझ्या मर्जीने किंवा जबरदस्तीने. कारण मला मी घेतलेलं वचन पूर्ण करायचं होतं आणि म्हणूनच मी तुझ्या नातवाला लक्ष केलं आणि त्याला भूतकाळाची आठवण करून दिली. तो भलेही तुझ्यासमोर मी काही शोधणार नाही म्हणाला होता, पण तो या सर्वाच्या मुळाशी नक्की जाणार हे मला माहीत होतं. मी त्याच्या गाडीत ट्रॅकर लपवला आणि त्याची माणसे, त्यांचा अड्डा शोधून काढला. यात 6 महिने असेच उलटले. त्यानंतर मी तुझ्या नातसूनेला निशाणा बनवला आणि तिला एक पत्र पाठवलं. पण ती खूपच हुशार निघाली. त्याविषयी तिने कोणालाच सांगितलं नाही. म्हणून मी तुझ्या दुसऱ्या नातसूनेवर हल्ला केला, पण ती सुद्धा वाचली. त्यानंतर मी विजयला मारण्याचा प्लॅन केला, पण माझा तोही प्लॅन फसला. मग मी प्रकाश आणि सुनीताला टार्गेट केलं, पण त्यांचंही नशीब बलवत्तर, ते दोघेही वाचले. आता मात्र मला काहीतरी मोठं करायचं होतं आणि म्हणूनच मी सुरेशपर्यंत एक अंगठी पोहोचवली, ज्यात तुझ्या दोन्ही नातवांना त्यांच्या अड्ड्यावर बोलवायचं होतं असा मेसेज होता. पण दुधात साखर म्हणतात ना, तसं तुझ्या दोन्ही नातसूना देखील तिथे पोहोचल्या. माझ्या माणसांनी त्यांना आत जाताना पाहिलं होतं आणि मगच 4ही बाजूंनी त्या गोडाऊनला आग लावली आणि त्यात ते चौघे करणवीर आणि हरप्रीतकडे पोहोचले. त्याचबरोबर सुरेश पण मेला, ज्याला माझ्या सगळ्या खुनांची माहिती होती. त्यानंतर मी माझ्या भाच्याला हाताला धरून तुझ्या नातवाची सही आधीच घेतली होती. त्यामुळे त्या दोघांच्या मृत्यूनंतर दोन्ही परिवारांची सर्व संपत्ती, अगदी सर्वच, सेवाधाम ट्रस्टच्या नावावर झाली. आणि तुला माहीत आहे का त्याचा मालक कोण आहे? बलदेव चहल, म्हणजे मीच. या सर्व खेळाचा मुख्य सूत्रधार देखील मीच होतो. तुझ्याकडे तुझं असं काहीच राहिलं नाही. या सर्वांना सोड आणि माझ्यासोबत चल. नाहीतर या राहिलेल्या सदस्यांना मारणं माझ्यासाठी काही अवघड नाही. ते अगदी सहज शक्य आहे. निर्णय तुझा आहे. मला निवडायचे की तुझ्या उरलेल्या कुटुंबाचा मृत्यू. हे ऐकून सगळेच थक्क झाले होते. त्या माणसाने एका चुकीच्या वचनासाठी इतक्या लोकांचा जीव घेतला होता. सावित्रीजींना काहीच सुचत नव्हतं की काय करावं. तोच एक आवाज येतो, बरं झालं समोर येऊन सर्व गुन्हे तू स्वतःच कबूल केलेस आणि आमचे कष्ट वाचवले. बलदेवच्या सर्व माणसांना राजवीर आणि विजयच्या माणसांनी घेरलं होतं. राजवीर पुढे येतो आणि बलदेव समोर उभा राहतो. बलदेव म्हणतो, तू कोण आहेस? चुपचाप मागे हो, नाहीतर तुझाही जीव तुला गमवावा लागेल. तेवढ्यात विजय पुढे येऊन म्हणतो, इतक्या लोकांचा जीव घेऊन तुझं मन भरलं नाही वाटतं? तो त्याला काही विचारणार तोच सावित्रीजी पुढे येतात आणि म्हणतात, मी माझं कुटुंब गमावलं आहे. तुम्ही माझ्या मदतीसाठी पुढे आलात हेच खूप आहे, पण प्लीज तुम्ही माझ्यासाठी या माणसाशी भांडू नका. तो तुमचाही जीव घेईल. तेव्हा राजवीर म्हणतो, माझ्या दादीसाठी मी जीवही देऊ शकतो. त्याच्या तोंडून दादी हे ऐकतात सावित्रीजी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात. राजवीर चेहऱ्यावरची दाढी, मिशी, पगडी उतरवतो. राजवीरला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. तोपर्यंत विजय म्हणतो, दादू मी पण आहे. तोही सर्व मेकअप उतरवतो. त्या दोघांना ठणठणीत पाहून सावित्रीजी त्यांना मिठी मारतात आणि घरातले सर्वच एकत्र त्यांना मिठी मारतात. बलदेवच्या पायाखालची जमीन मात्र सरकली होती, कारण ते दोघे जिवंत कसे हेच त्याला समजत नव्हतं. त्यानंतर राजवीर म्हणतो, आम्ही जिवंत कसे आहोत हाच प्रश्न तुला पडला आहे ना? हे सगळं माझ्या बायकोमुळे.
तू जसं म्हणालास ना की ती खूप हुशार आहे, अगदी बरोबर, ती खूप हुशार आहे. जेव्हा मी तिला सुरेशला पकडल्यापासूनच्या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हाच तिला समजलं होतं की हा सगळा खरा गुन्हेगाराचा प्लॅन आहे. आणि तिने आमची कपडे दागिने त्या पुतळ्यांना घातली जे सुरक्षेसाठी राणाने बनवून घेतले होते. त्यानंतर तिने त्या सुरेशच्या अंगावरील सर्व कपडे दागिने धागे तिथेच काढून फेकायला लावलं आणि आम्हाला त्याला दुसरे कपडे घालून आमच्यासोबत घ्यायला लावलं. त्यानंतर आम्ही सुरेश, राणा, आमची माणसं आणि चौघेजण दुसऱ्या मार्गाने बाहेर पडलो आणि तिच्याच सांगण्यावरून आम्ही खन्ना मॅन्शनकडे न जाता त्याच्या विरुद्ध दिशेला एका हॉटेलमध्ये राहिलो. टी व्हीवर आमच्या मृत्यूची बातमी झळकत होती तेव्हा आम्ही तिचं काही न ऐकता घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण तिनेच आम्हाला शांत करून सांगितलं की या सर्वाविषयी घरच्यांना आधीच माहिती दिली गेली आहे. तिचं हे वागणं आम्हाला खूप विचित्र वाटत होतं. आपल्या घराचं सुरक्षा कवच तुटलं आहे असं त्या गुन्हेगाराला वाटत नाही तोपर्यंत तो सर्वांसमोर येणार नाही. आणि म्हणूनच आपण त्या गोडाऊनमधून निघताच मी ध्रुवभाऊला मेसेज करून आपल्या काही रिपोर्टर्सना तिथे पाठवलं आणि ही बातमी पसरवली. एवढंच नाही तर मी ध्रुवभाऊला सांगून काही ॲक्टर्स पण हायर केले होते जे त्या पुतळ्यांना आपली डेड बॉडी असं प्रदर्शित करतील. ते ॲक्टर्स पोलिसांच्या वेशात असल्यामुळे त्या गुन्हेगारांच्या माणसांना पण त्यांच्यावर विश्वास बसेल. एवढंच नाही तर मला शंका आहे की तो अजूनही काहीतरी करणार आणि तू तसंच केलंस. सेवाधाम या ट्रस्टला मी माझी सर्व प्रॉपर्टी देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसे कागद मी आणि विजयने सही केले होते हे तू पत्रकारांकडून सगळीकडे पसरवलं. त्यानंतर बलदेव हसायला लागला. तो म्हणतो, तुला काय वाटतं, तू जिवंत राहिलास तर पुन्हा हे सगळं साम्राज्य उभं करशील? हा तुझा गैरसमज आहे. हे सर्व पुन्हा उभं करायला तुला पुढचा जन्म पण कमी पडेल. कारण मी एकटा नाही तर माझ्याबरोबर माझ्या बहिणीचा मुलगासुद्धा आहे. आमच्या दोघांचा प्लॅन आणि टीमवर्कमुळे मी तुझी सर्व प्रॉपर्टी तुझ्यापासून हिरावली आणि तू काहीच करू शकणार नाहीस, ना मला ना माझ्या भाच्याला. हे ऐकून तो खूप पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतो. यावेळी एक मोठा आवाज येतो. तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही जिंकलात? यावेळी खुशी आणि दीप्ती पुढे येतात. दीप्ती थोडी मागेच थांबते कारण खुशीने तिला आधीच बजावलं होतं. ती पुढे येऊन म्हणते, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सर्व उद्ध्वस्त केलं. खन्ना परिवाराचं प्रॉपर्टी, दादाजी, हे सर्व तुम्ही आमच्यापासून हिरावलं. हो, तुम्ही फक्त आमच्या दादाजींना हिरावून घेतलं, पण या परिवाराची शान, संस्कार, प्रॉपर्टी हे कधीच हिरावू शकला नाहीत. तिचं हे बोलणं ऐकून अजय पुढे येतो. तो तिला बोट दाखवून म्हणतो, तू कोण आहेस आणि का मध्ये येतेस? त्याच्या हातावरचा स्टार पाहताच खुशीला स्टडी रूमची गोष्ट आठवते. ती म्हणते, मिस्टर खन्ना, मी खन्ना परिवाराची नातसून आहे आणि तुम्ही या परिवाराच्या एकाही गोष्टीला हलवू शकला नाही. प्रॉपर्टी तर सोडाच, पण या परिवाराच्या नावची एक वीटही तुमची नाही, समजलं? त्यावर अजय राजवीरचे सही असलेले कागद दाखवतो. ते पाहून खुशी म्हणते, मिस्टर देशमुख, तुम्ही नक्की एका मोठ्या कंपनीचे ओनर आहात ना? मग तुम्हाला खरे पेपर्स आणि खोटे पेपर्स यात फरकही जाणवला नाही का? जेव्हा मिस रुचाने डिझाईन चोरी केल्या तेव्हाच राजवीरने त्यांची सही बदलली होती आणि तशीच सर्व कागदपत्रे त्यांनी पुन्हा नव्या सहीसोबत बनवून घेतली होती. त्यानंतर त्यांच्या जुन्या सहीची सर्व कागदपत्रे ही बेकायदेशीर ग्राह्य धरली जाणार आहेत आणि या कागदपत्रांचा वापर करणारा व्यक्ती देखील गुन्हेगार सिद्ध होणार आहे. तुम्ही त्याच कागदांच्या आधारावर हे सर्व तुमचं आहे असा दावा करताय. त्यावर अजय म्हणतो, जर ही सही व्हॅलिड नाही तर तुमच्या कुटुंबांनी घर का सोडलं? मीडियाने चुकीची माहिती का पसरवली? त्यावर खुशी म्हणते, जेव्हा तुम्ही मीडियात ही बातमी पसरवली तेव्हाच आम्ही पोलिसांची मदत घेतली. हे सर्व प्रकरण त्यांच्या कानावर घातलं आणि त्यांच्याकडून काही दिवस मागून घेतले जेणेकरून सर्व सत्य आणि दोन्ही दादाजींच्या मृत्यूचा खरा सूत्रधार स्वतःहून समोर येईल. आणि मी ध्रुवभाऊपाशी सर्वांसाठी एक पत्र दिलं होतं ज्यात सर्वांना त्यांनी जे सांगितलं आहे तेच करायचं आणि इतर कोणाशी याविषयी काहीही बोलायचं नाही जोपर्यंत ध्रुवभाऊ पुढील आदेश देत नाहीत तोपर्यंत, असं स्पष्ट लिहिलं होतं. तेव्हा अजय म्हणतो, पण पोलीस चुकीचं काम करत नाहीत. तेव्हा खुशी म्हणते, बरोबर म्हणालात तुम्ही.
पण जेव्हा खरा गुन्हेगार पुराव्यांसहित पकडायचा असतो तेव्हा पोलिसही थोडा खेळ किंवा सापळा रचतातच की. आणि पोलिसांसारख्या कायदेशीर लोकांनी कसं वागायचं हे तुमच्यासारख्या बेकायदेशीर लोकांनी त्यांना सांगण्याची गरज नाही आहे. काय बरोबर बोलते ना मी, मिस्टर अजय देशमुख? हे ऐकताच अजय थोडा मागे सरकू लागतो. खुशी एक पाऊल पुढे येते आणि म्हणते, तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिरता, दुसऱ्याच्या घरात चोरासारखे शिरता, त्यांच्या महत्त्वाच्या फाईल्सचे फोटो काढून घेता आणि याविषयी कोणालाच समजणार नाही असं तुम्हाला वाटतं का? इतकंच नाही तर आजपर्यंत टेकफ्लो इंकने ज्या काही डिझाईन, आयडिया, ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे तीसुद्धा बेकायदेशीरपणेच स्वतःच्या नावाने केली आहे. काय मिस्टर अजय देशमुख? आता मात्र अजय पुरता हादरला होता. तो काही बोलणार इतक्यात बलदेव म्हणतो, म्हणजे तुम्ही नकली पेपर्स आणि चुकीच्या खबरा पसरवून मला समोर आणलं, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मला कोणीही पकडू शकत नाही, कारण त्यासाठी पुरावा लागतो जो तुमच्याकडे नाही. त्यावर खुशी हलकसं हसते आणि म्हणते, तुम्हाला आम्ही तुमच्यासारखे वाटतो का? आम्हाला कोणताही पुरावा देण्याची गरज नाही, कारण आम्ही प्लॅनच असा केला होता ज्यात गुन्हेगाराने स्वतःच्या तोंडून सर्व गुन्हे कबूल केलेत, जे पूर्ण देशाने लाईव्ह पाहिलेत. हे ऐकताच बलदेव आणि अजय यांना धक्का बसतो. तर खन्ना, मल्होत्रा आणि दोन्ही मोरे कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तोच बलदेव म्हणतो, नाही, हे खोटं आहे. तोपर्यंत पोलीस त्याला ताब्यात घेतात. पोलीस सर्व गुंडांना कस्टडीत घेतलं जातं. त्यानंतर अजय निघणार तेव्हा खुशी त्याला थांबवते आणि म्हणते, ज्या माणसासाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं, त्याचा सूड घेण्यासाठी स्वतःचं अस्तित्व मिटवलं, चुकीच्या गोष्टींचा मार्ग निवडला, त्याने तुमच्यासाठी काय केलंय हे तुम्हाला ऐकायचं नाही का? मिस्टर देशमुख, अजय तिला विचारतो. म्हणजे? तेव्हा खुशी म्हणते, तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच बहिणीची निर्घृण हत्या केली, तीही स्वतःच्या बदल्यासाठी. सतलज फार्मा इंडस्ट्रीजमध्ये बदललेलं औषध सर्वप्रथम खरेदी करणारी व्यक्ती मिस्टर बलदेव चहल होते आणि त्यांनी ती कंपनी बंद पाडण्यासाठी तुमच्या आईला ती चुकीची औषधं दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हेच कारण त्यांनी उचलून धरलं आणि पुढे इतर मृत्यू यामुळे ती कंपनी बंद पडली. हे सत्य ऐकून राजवीरसुद्धा थक्क झाला होता. हे सत्य कोणालाच माहीत नव्हतं. हे ऐकून अजय बलदेवपाशी जातो आणि हे सत्य आहे का हे विचारू लागतो. तेव्हा तो हो 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 मीच केलं हे सगळं असं म्हणतो. त्यानंतर सर्वजण थक्क होऊन खुशीकडे पाहत होते. सर्वांनी प्रथमच तिचं हे रूप पाहिलं होतं. बलदेव तिला म्हणतो, पण तुला हे सत्य कसं कळलं? तेव्हा खुशी म्हणते, जेव्हा तुम्ही आमच्या मृत्यूचा आनंद तुमच्या बंगल्यात मिठाई वाटून साजरा करत होता तेव्हा मी गुपचूप तुमच्या रूममध्ये गेले आणि खूप शोधल्यानंतर मला फक्त एक डायरी मिळाली ज्यात ही एकच गोष्ट लिहिली होती, ती पण आधी अधुरी. त्यानंतर मी परत जाऊन कंपनीची आणि त्यावरील कारवाईची माहिती काढली आणि तुमचं हे कोडही मी सोडवलं. खुशी म्हणते, कसं आहे ना, जेव्हा आपल्या माणसांची साथ असते तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यासाठी अंगात 10 हत्तींचं बळ येतं. म्हणूनच मी तुमच्या घरात शिरण्याचा आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात मला माझ्या माणसांची साथ आणि आशीर्वाद होते. मग मी अपयशी होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा नवरा आणि माझे दोन्ही भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि माझा परिवार देखील आम्हाला मदत करत होता. म्हणूनच आमच्या सर्वांच्या एकीमुळे आज तुमचे सर्व गुन्हे तुम्ही स्वतःहून कबूल केले, तेही सर्वांसमोर. हीच आहे खऱ्या परिवाराची ताकद. समजलं? तर बलदेव सावित्रीजींसमोर उभा राहतो. त्यानंतर बलदेव सावित्रीजींसमोर उभा राहतो आणि म्हणतो, मानलं तुला. तू स्वतःच्या घरासाठी नाचून नाही तर एक वाघीण आणली आहेस, जिला स्वतःपेक्षा जास्त तिच्या परिवाराची आणि संस्कारांची जाण आहे. हे ऐकून सावित्रीजींना खुशीचा अभिमान वाटू लागला. पोलीस सर्वजणांना ताब्यात घेऊन तेथून निघणार इतक्यात सर्वजण खुशीकडे येतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिला मिठी मारतात.
तोच सुरेश बलदेवकडून बदला घेण्यासाठी पोलिसांची बंदूक हिसकावतो आणि सावित्रीजींवर गोळी झाडतो. पण खुशी त्यांना बाजूला ढकलते आणि ती गोळी तिच्या हाताला घासून जाते. तिथून थोडं रक्त येऊ लागतं. पोलीस लगेचच सुरेशकडून बंदूक हिसकावतात आणि इकडे सगळेजण सावित्रीजी आणि खुशीला सावरतात. हातातून रक्त येऊ लागल्यामुळे खुशी बेशुद्ध होते आणि ती खाली पडणार तोच राजवीर तिला पकडतो. त्यानंतर सर्वजण पटकन हॉस्पिटलकडे निघतात. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच खुशीवर उपचार केले जातात. डॉक्टर ती एकदम ठीक आहे, फक्त अशक्तपणामुळे तिला चक्कर आल्याचं सांगतात. हे ऐकून सर्वांच्याच जीवात जीव येतो. त्यानंतर काही वेळातच खुशीला शुद्ध येते आणि ती आजूबाजूला नजर फिरवते. आपण रुग्णालयात आहे हे पाहून ती पटकन त्या बेडवरून उतरते आणि बाहेरच्या दिशेने धावू लागते. अचानक दरवाजा उघडतो आणि ती कोणावर तरी आदळते. ती डोके धरून त्याच्याकडे पाहते. तो राजवीर होता. त्याच्या मागे सर्वजण उभे होते. राजवीर खुशीकडे पाहतो आणि तिला उचलून पुन्हा बेडवर नेऊन बसवतो. त्याच्या मागे सर्वजण वॉर्डमध्ये येतात. तोच रिया म्हणते, भाभी तुम्ही कुठे बाहेर जात होता का? आम्ही तर तुमच्याकडेच येत होतो. तुम्हाला बाहेर कुठे जायचं होतं का? हे ऐकून विजय म्हणतो, तुला माहीत नाही का, माझ्या बहिणीला दवाखान्याची ॲलर्जी आहे. दवाखाना म्हटलं की तिला खूपच अस्वस्थ होतं. आत्ता पण तिला घरी जायचं आहे. काय मी बरोबर बोलतोय ना? हे ऐकून खुशी नजर चोरते. तोच राजवीर म्हणतो, जर माझ्या बायकोला घरी जायचं असेल तर आपण आत्ताच निघतोय. हे ऐकून खुशीच्या चेहऱ्यावर आनंद येतो. थोड्याच वेळात सर्वजण खन्ना मॅन्शनमध्ये पोहोचतात. घर खूप छान अशा फुलांच्या माळांनी, रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलं होतं. छान अशी दिव्यांची रोषणाई केली गेली होती. हे सर्व ध्रुवने केलं होतं. त्यानंतर सावित्रीजी त्या चौघांना दरवाजातच थांबवतात आणि त्यांची नजर काढून औक्षण करतात. मगच त्यांना घरात घेतात. दोन्ही मोरे कुटुंब, खन्ना आणि मल्होत्रा परिवार खूपच आनंदात होते. आईवडील आल्यामुळे खुशी आणि दीप्ती पण खूप खुश होत्या. तर रिया वारंवार ध्रुवकडे पाहत होती. खुशीचे लक्ष अचानक रियाकडे जातं आणि ती तिच्या नजरेचा अंदाज घेते. तिला रियाच्या मनात ध्रुवविषयी असणाऱ्या भावना समजल्या होत्या. घरात खूपच प्रसन्न वातावरण होतं. त्यानंतर सर्वजण छान असं जेवण करतात आणि गप्पा मारतात. पुन्हा रात्री गप्पांची मैफिल चांगलीच रंगते. थोड्या वेळाने सावित्रीजी खुशीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज दादाजींचा खरा गुन्हेगार सर्वांसमोर आला. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जर हे सर्व शोधलं नसतं तर अजूनही दोन्ही कुटुंब मृत्यूच्या सावलीत असती. तू खरंच या लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली आहेस. तुझ्यामुळे आपले हे घर सुखाने आणि समृद्धीने उभं आहे. आमचं सौभाग्य म्हणून तुझ्यासारखा हिरा या घराचा भाग झाला. अशीच सदैव सुखात आणि आनंदात राहा. त्यानंतर सर्वजण खुशीच्या डोक्यावरून हात फिरवतात. हा क्षण खूपच भावनिक होता. त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करतात. खूप दिवसांनंतर सर्वजण सुखाची झोप घेणार होते. विजय रूममध्ये पोहोचताच दीप्तीला चिमटा काढतो. ती त्याला रागाने पाहते आणि पुढे चालू लागते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, यापुढील स्टोरी तुम्हाला कोणती ऐकायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा.